शिल्लक राहिलेल्या भातापासून जर तुम्ही असा नाश्ता बनवला ना, तर ना तुम्ही मुद्दाम होऊनच शिल्लक भात ठेवशाल. एवढं टेस्टी लागतो ना हा नाश्ता. तर त्याला डोसा बी म्हणू शकता, उत्तापा बी म्हणू शकता. तर सगळ्यात अगोदर ना इथं मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि लसूण थोडंसं कट करून घेतला आणि जे शिल्लक राहिले 1 वाटी भात होता ना, त्यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला. त्यामध्ये ना मी अर्धी वाटी रवा घातला आणि हवं तर तुम्ही दही पण घालू शकता. पण मी इथं दहीचा यूज नाही केलेला आहे. मी त्यामध्ये पाणी घातलं आणि मिक्सरला आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता छान असं बारीक करून घेतलं का त्याचं जे भांड्याचं पाणी असतं ना ते बी यात धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट मी घातलेली होती. ती मी लास्टला त्यामध्ये दाखवली नाही. त्यानंतर ना थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान असं आहे ना बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर लगेच ना गॅसवर तवा ठेवायचा आहे. तव्यावरनं आपल्याला थोडंसं आहे ना तेल लावून घ्यायचं आहे. तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आणि हे जे बॅटर होतं ना ते याला आहे ना छान असं आहे ना त्यात टाकून घ्यायचं. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि लगेच ना त्याच्यावर थोडंसं असं झाकण ठेवून ना त्याला तो 5 ते 7 मिनटं आहे ना कमी गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. हवं तर ना तुम्ही इकडून त्याला थोडंसं तेल बी टाकू शकता. झाकण ठेवून ना 5 ते 7 मिनटं आपल्याला छान असं हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच पलटी मारायची आहे आणि पलटी मारल्याच्या नंतर ना दोन्ही साईडनं छान असं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला एकदम ना शिल्लक राहिलेल्या भातापासून नाश्ता तयार झालेला आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा.